क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोल्यात धक्कादायक घटना, रील स्टार होण्याच्या नादात झाले गुन्हेगार। आहे की यामुळे यांचं आयुष्य आणि भविष्य धोक्यात आले आहे। ऑनलाईन गेमिंगमुळे धनवान होण्याचं व्यसन जडलेले शेकडो तरुण आर्थिक व मानसिकदृष्ट्या बर्बाद झाले आहेत। सोबतच सोशल मीडियावर रील्स बनवून रातोरात स्टार होऊन झटपट लाखो रुपये कमावण्याचे स्वप्न अनेक जण बघतात आणि त्यातून गंभीर गुन्हे घडत असल्याचे उघडकीस येत आहे। अशीच एक धक्कादायक घटना अकोला येथील जुने शहर परिसरातून समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर युवतीसह 3 युवकांना गजाआड केले आहे। या 4ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। घटनेतील व गुन्ह्यातील फिर्यादी महिला ही वॉशिंग बायपास येथील वासिम बायपास येथील सागर कॉलनी येथे राहणारी नेहा राजेश सावदेकर वय 30 असून आरोपी महिला ही शेजारी राहणारी समीक्षा गवई आहे। फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेशी ओळख झाली। हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली। आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दोघे मिळून इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील्स तयार करू लागल्या होत्या। घटनेच्या दिवशी देखील रील्स बनवण्यासाठी आरोपी महिलेनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावले आणि रील शूट केले। काही वेळानंतर फिर्यादी महिला घरी परत आल्यावर घरातून सोन्याचा नेकलेस 52 ग्रॅम, सोन्याचे 2 मोठे नेकलेस 40 ग्रॅम, सोन्याची चेन लॉकेट 12 ग्रॅम, सोन्याचा 3 अंगठ्या 15 ग्रॅम, सोन्याच्या 2 पोत 20 ग्रॅम, ब्रेसलेट 3 ग्रॅम आणि लहान नेकलेस 18 ग्रॅम तसेच रोख रक्कम 90,000 रुपये असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले। तेव्हा याबाबत जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीवरून पोलिसांनी अप नंबर 386/2026 कलम 305 भारतीय न्याय संहिताचा गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले। या गुन्ह्याचा प्राथमिक तपासात तांत्रिक पुरावा मिळाला नाही आणि संशयिताने उडवाउडवीची उत्तरे देऊन तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु संशयिताच्या हालचालीचा मागोवा घेताना चोरी समीक्षा गवई हिने केल्याचा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले। दरम्यान गवई हिने हिरपूर येथील ऋत्विक अजाबराव शृंगारेला वय 22 अकोला बोलावले। तो त्याचा मित्र समीर प्रदीप तेलखडे वय 19 सोबत आला। तेव्हा समीक्षा गवई व तिचा साथीदार वैभव संजय गोपनारायण वय 23 यांनी अकोला येथील चिवचिव बाजारात मुद्देमाल त्यांचा सुपूर्द केला। अशी माहिती मिळताच दोन्ही संशयित आरोपींचा पाठलाग करून तपास पथकाने सापळा रचून अमरावती येथून ताब्यात घेतले। आरोपी महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली। आरोपी महिलेने जबाब देताना सांगितले की रील शूट करताना तिने महिलेचे लक्ष विचलित केले व संधी मिळताच फिर्यादी महिलेच्या घरात घुसून अलमारीतून सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरून नेला। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 21,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। पोलीस स्टेशन जुने शहर येथील सागर कॉलनीमधील रहिवासी नेहा सावदेकर यांनी पोलीस स्टेशनला 12 तारखेला तक्रार दिली की त्यांच्या घरासमोर त्या 12 तारखेला दुपारी रील काढत असताना घरून बाजूलाच हजर होत्या आणि रील काढून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिली। जवळपास 150 ग्रॅमच्या वर सोने आणि काही नगदी कॅश 90,000च्या वर नगदी कॅश असा जवळपास त्यांचा जो मुद्देमाल आहे 20 लाखाच्या जवळपास त्याचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिल्याने सदरचा गुन्हा पोलिसांना दाखल केला आणि तात्काळ घटनास्थळी जाऊन तसेच काही तांत्रिक पुरावे मिळतात काही अनुषंगाने तात्काळ तपास सुरू करण्यात आला। त्या अनुषंगाने काही संशयित लोक तपास करतात गोपनीय माहिती याच्या आधारे पोलीस स्टेशन पुणे शहराचे अधिकारी अंमलदार डिप्युटेशन अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरामध्ये जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। त्यावरून अमरावती येथून त्यांचा एक जुना मित्र तसेच मूर्तिजापूर शहरातून त्यांचा एक जुना मित्र ताब्यात घेतला आणि त्या सर्वांना विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्याकडे जे सोन्याचे दागिने त्यांनी चोरी केली होती हे हस्तगत करण्यात आले। तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत। पहिला आरोप 3 पुरुष आरोपी यांच्याकडून जवळजवळ
21 लाख रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये 90,000 रुपये नगदी गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि 21 लाख रुपयाचे सोने असा ताब्यात घेण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यात आला. सदरच्या गुन्ह्यामध्ये विशेषतः माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेब, तसेच ॲडिशनल एसपी श्री रेड्डी साहेब, एसडीपीओ सुदर्शन पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि सदरचा गुन्हा आम्ही आमच्या पोलिस गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने उघडकीस आणला. इंस्टाग्रामवर ज्या रील आजकाल काही महिला आणि पुरुष आणि यंगस्टर काढतात, हेच रील संबंधित फिर्यादी ही तिच्या घराच्या शेजारी काढत होत्या आणि त्यामध्ये गुंतवून रील काढण्यामध्ये गुंतवून त्यांची मैत्रीण तिने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.